नमस्कार मित्रांनो. तर आता बघणार आहे ऑलिगोया. ठीक आहे. ऑलिगोया मीन्स काय? हे पॉवर्टी ऑफ स्पीच आहे. ठीक आहे. ही एक मेंटल कंडिशन आहे. पण याच्यामध्ये पण दोन ॲस्पेक्ट्स आहेत. तर सम पीपल्स आर नॅचरली क्वाईट अँड डोंट से मच. मीन्स असं म्हणजे लहानपणापासूनच काही लोक ना खूप सारी शाय असतात, ते जास्त काही बोलत नाही. ठीक आहे. सो ते जे असतात ते नॅचरली असतात. पण एखादी मेडिकल कंडिशन असेल किंवा एखादी सिरियस मेडिकल इलनेस असेल, इंजुरी झालेली असेल, ब्रेनला इंजुरी झालेली असेल एखाद्या ॲक्सिडेंट वगैरेमध्ये, तर जो पेशंट असतो तो ना खूप जास्त क्वाईट असतो. म्हणजे तो जास्त बोलत नाही समोरच्यासोबत. त्याला आपण पॉवर्टी ऑफ स्पीच म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे ना स्किझोफेनियामध्ये मोस्ट ऑफ बघायला भेटतं, किंवा मग एखाद्या रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट नंतर ना पेशंटचं बिहेवियर चेंज होऊन जातं. फॉर एक्झाम्पल पॉज घेणं खूप साऱ्या लॉंग, जर आपण एखाद्यासोबत बोलते आणि त्यांनी म्हणजे मध्येच एकदम मोठा पॉज घेऊन घेतला, त्याला काहीच समजत नाही की तो आता पुढे काय बोलेल असं. ती फर्स्ट कंडिशन येते. त्याच्यानंतर आपण खूप खूप सारी बडबड करतोय, खूप बडबड करतोय आपण, पण समोरचा फक्त एकाच लाईनमध्ये आन्सर देतोय. म्हणजे एक लाईन इन द सेन्स एक वर्डमध्ये आन्सर देतोय. सो तो एक. त्याच्यानंतर एकदम फ्लॅट टोन, आपण म्हणजे मी कशी बोलते आता, एकदम अशी फुलफिलनेस, एकदम असं जॉयफुलनेसने बोलते. बट समोरचा जर आपल्याला एकदम लो टोनमध्ये किंवा मग एकदम फ्लॅट टोनमध्ये आन्सर देत असेल, मी तुमच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलत नाही आहे. हे सगळे आय नो, हे सगळे बॉयफ्रेंड्सचे सिम्टम्स आहे. बट हे बॉयफ्रेंडचे सिम्टम्स नाही, याला पॉवर्टी ऑफ स्पीच म्हणतात. ही एक मेंटल कंडिशन. आता बॉयफ्रेंडला जाऊन असं नका म्हणू की तुला ऑलिगोया. नाही, तसं नाही आहे काही. सो इट्स अ पॉवर्टी ऑफ स्पीच. याच्यामध्ये नाही का एकदम लिमिटेड ते असतात जे साईन लँग्वेज यूज करतात, एकदम एक्स्ट्रीम लेवलचे जे असतात पेशंट्स ते. सो याला